नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण रेडीमेड मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रेमिक्स पासून झटपट मऊ असे गुलाबजाम कसे बनवायचे हे बघणार आहोत। येणारी रक्षाबंधन असो किंवा दिवाळी असो, छोटे मोठे कार्यक्रम, पार्टी काही असो, आपण प्रेमिक्स पासून झटपट असे गुलाबजाम बनवतो। पण बऱ्याच वेळेस काय होतं, प्रेमिक्सचे गुलाबजाम बनवताना ते व्यवस्थित वळत नाहीत, त्याला क्रॅक जातात, तळताना ते तेलामध्ये फुटतात किंवा पाकामध्ये त्याचा लगदा होतो, नाहीतर ते कडक बनतात, पाक पूर्णपणे त्यामध्ये मुरत नाही। अशा बऱ्याच अडचणी येतात। पण तुम्ही इथे पाहू शकता, अगदी उलट्या सुरीने सुद्धा अलगद असा 2 भागामध्ये गुलाबजाम डिवाइड होत आहे। तर हे परफेक्ट असे गुलाबजाम कसे बनवायचे यासाठी बरेच काही टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे मी गिट्स रेडीमेड प्रीमिक्स घेतलं आहे। हे 250 ग्रामचं प्रीमिक्सचं पॅकेट आहे। इथे पसरट ताटामध्ये मी ते प्रीमिक्स काढून घेतलं आहे। हे पीठ भिजवण्यासाठी अशाच प्रकारचं एखादं पसरट ताट घ्या। हे पीठ हाताने मॅश करत जात त्यामधल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहे, म्हणजे आपल्याला सॉफ्ट असं पीठ मिळेल। पीठ हाताने व्यवस्थित चोळून घेतल्यावर आपण लगेच हे भिजवणार आहेत। इथे पीठ भिजवण्यासाठी मी दूध वापरत आहे। बऱ्याच वेळेस आपण हे पाण्यामध्ये भिजवतो, पण पाण्यापेक्षा दुधामध्ये भिजवलेले गुलाबजाम फार चवीला छान लागतात, म्हणून शक्य असेल तर दूधच वापरा। आता इथे आपल्याला एकदाच दूध टाकायचं नाही, थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये दूध ऍड करायचे आहे। 250 ग्रॅम प्रीमिक्ससाठी किती दूध लागेल याचं प्रमाण पॅकेटवर दिलेलं असतं, पण त्यापेक्षा थोडं कमी जास्त दूध आपल्याला इथे लागू शकतं। मला एकंदरीत किती दूध लागलं हे मी तुम्हाला शेवटी सांगेल, पण पीठ भिजवताना कसं भिजवायचं मी तुम्हाला इथे दाखवत आहे। पीठ भिजवताना आधी थोडं दूध टाकायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं। त्यावेळेस आपल्याला असं वाटेल की दूध थोडं जास्त झालं, पीठ एकदम पातळ झालंय, हाताला चिटकतंय, पण 2 मिनिटांनी परत ते पीठ फुलायला लागतं आणि त्यामध्ये दूध व्यवस्थित मुरतं आणि पीठ घट्ट बनतं। त्याच वेळेस जर गुलाबजाम वळले तर त्याला क्रॅक जाण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा प्रकारे चोळून पीठ मळायचं आणि 1-2 मिनिटांनंतर ते घट्ट झालं की परत त्यामध्ये थोडंसं दूध अजून ऍड करायचं। तुम्ही इथे पाहू शकता, ही स्टेप तुम्हाला 2 ते 3 वेळेस करायची, कारण प्रीमिक्सचं जे पीठ असतं ते दूध टाकल्यावर लगेच आपल्याला सॉफ्ट वाटतं, पण थोड्या वेळाने ते घट्ट बनायला सुरुवात होती, त्यामुळे असं 2-3 वेळेस करून सॉफ्ट असा डो तयार करायचा। इथे आपलं पीठ तयार आहे। हे पीठ भिजवण्यासाठी मला जवळपास 1.25 कप दूध लागलं आहे। या बाउलमध्ये हा डो आपण 5 मिनिटांसाठी असाच झाकून ठेवूया आणि पाक बनवायला घेऊया। पाक बनवण्यासाठी इथे मी पसरट असं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये मी 4 वाट्या पाणी टाकत आहे। कुठल्याही वाटीच्या साहाय्याने किंवा कपाच्या साहाय्याने तुम्ही पाणी मोजून घेऊ शकता। 4 वाट्या पाण्यासाठी यामध्ये मी 2.5 वाट्या साखर टाकत आहे। इथे मी 2.5 वाटी साखर घेतली आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 3 वाटी साखर घेतली तरी चालेल, आणि जर तुम्हाला गुलाबजाम मध्ये पाक जास्त हवा असेल तर तुम्ही 4 वाटी पाण्याऐवजी 5 वाटी किंवा 6 वाटी पाणी घेऊ शकता। पण जेवढं पाणी घेतलं त्याच्या 1 वाटी साखर कमी घ्या, कारण 1 वाटी पाणी हे आपल्याला आटवण्यात जाणार आहे, म्हणजे पाण्याचं आणि साखरेचं समसम प्रमाण होणारच आहे। आता यामध्ये मी 2 चमचे दूध टाकलं आहे। दुधामुळे काय होतं की साखरेतली मळी सेपरेट होती आणि पाक काळपट दिसत नाही। इथे मी अर्धा चमचा गुलाबजल मध्ये 1 ड्रॉप येलो फूड कलर टाकला आहे, त्यामुळे पाकाला रंगही छान येतो आणि सेंट पण छान येतो, पण ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे। तसंही यामध्ये आपण 1 चमचा विलायची पावडर टाकलीच आहे, त्यामुळे हे नाही टाकलं तरी चालेल। जवळपास पाक होत आला आहे, मी तुम्हाला चेक करून दाखवते। आपल्याला 1 किंवा 2 तारेचा पाक नकोय, फक्त बोटाला असे बोट चिपकले पाहिजे, या पद्धतीने आपल्याला पाक पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता, आपण दूध टाकल्यामुळे मळी सेपरेट होऊन पातेल्याच्या साईडला बसली आहे। या पद्धतीने मळी सेपरेट झाली आहे, यामुळे पाकाचा कलर अजून सुरेख येतो। इथे आपला पाक तयार झाला आहे। आता आपण गुलाबजाम वळायला घेऊया। इथे 5-7 मिनिटांमध्ये डो व्यवस्थित भिजला आहे। आता आपण लगेच गुलाबजाम वळायला घेऊया। गुलाबजाम वळण्यासाठी हातामध्ये एक छोटासा डो घ्यायचा आणि तो हातावर असा गोल गोल करत अलगद वळायचा। तुम्ही पाहू शकता, इथे अगदी सहज आपला गुलाबजाम वळला जात आहे। खूप जास्त रगडून वळण्याची किंवा मेहनत घेण्याची गरज नाही, एकदम मऊसूत असा गुलाबजाम वळला जात आहे, कारण आपण पीठच मऊ असं भिजवलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता, याला एक सुद्धा क्रॅक आपल्याला दिसत नाहीये। पण जर तुमचे गुलाबजाम व्यवस्थित वळले जात नसतील किंवा त्याला क्रॅक पडत असतील तर इथे पिठामध्ये 2 चमचे दूध अजून ऍड करून पीठ पुन्हा एकदा मळून घ्या, म्हणजे ते मऊ बनेल आणि गुलाबजाम व्यवस्थित वळले जातील। तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सेकंड गुलाबजाम सुद्धा वळून दाखवलेला आहे। परफेक्ट असा मऊसूत गुलाबजाम सहज वळला जातो। याच पद्धतीने सगळे गुलाबजाम आपण वळून घेऊया। इथे जवळपास 25 ते 30 गुलाबजाम झाले आहे। मी मीडियम साईजचे बनवले आहे, तुम्ही छोट्या किंवा मोठ्या साईज मध्ये करू शकता, पण ही साईज परफेक्ट आहे।
आता आपल्याला हे लगेच तळून घ्यायचे आहेत। गुलाबजाम तळण्यासाठी मी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघूया। तुम्ही पाहू शकता गोळ्याला वरती बुडबुडे येत आहे, म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम आहे। जर गोळा लगेच वरती आला तर समजायचं तेल खूप कडक आहे आणि त्यामध्ये गुलाबजाम सोडायचे नाही। त्यानंतर यामध्ये एक एक करून आपण सगळे गुलाबजाम सोडत आहोत। अगदी कढईमध्ये बसतील एवढेच आपल्याला गुलाबजाम सोडायचे आहे, खूप काही जास्त सोडायचे नाही। आणि कढई सुद्धा तुम्ही पसरट घ्या, त्यामुळे गुलाबजाम तळायला सोपे जाईल। एकदा का तेलामध्ये गुलाबजाम सोडले की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तळताना त्यामध्ये अलगद असा चमचा फिरवत राहायचा। गुलाबजामला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता अलगद असा फक्त तेलामध्ये आपण चमचा फिरवत आहोत, म्हणजे त्यामुळे काय होईल की गुलाबजाम सगळ्या बाजूने सारखा तळेल आणि सर्व बाजूने त्याचा कलरही सारखा येईल। तुम्ही पाहू शकता हे हलकेसे गोल्डन ब्राऊन झाले आहेत। याला अजून 1 मिनिट आपण तळणार आहोत। पूर्ण गुलाबजाम तळण्यासाठी जवळपास आपल्याला 3-3.5 मिनिटं लागतात। तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा रंग आलेला आहे, एकदम मस्त सुरेख दिसत आहेत। जवळपास गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला 3-3.5 मिनिटे लागतात। हे मी आता काढून घेते। तुम्ही पाहू शकता कलर किती सुरेख आलेला आहे आणि सगळे गुलाबजाम सारखे दिसतात, कुठेही गुलाबजाम फुटला नाही, त्याला क्रॅक गेले नाही। लगेच आपण हे पाकामध्ये टाकूया। पाकामध्ये टाकताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक हा फार उकळीचा नसावा, त्यामधून वाफा जातात असा नसावा किंवा अगदीच थंड किंवा नॉर्मल कोमट नसावा, तो गरमच असावा। आणि गुलाबजाम सुद्धा तेलामधून काढून 1 मिनिट साईडला ठेवायची, त्यामधली वाफ रिलीज होऊन द्यायची आणि नंतरच ते पाकामध्ये सोडायचे। पण लक्षात ठेवा गुलाबजाम सुद्धा हलकेसे गरमच असावे। गुलाबजाम तळेपर्यंत जर तुमचा पाक थंड झाला तर पुन्हा एकदा तो गरम करून घ्या आणि नंतरच त्यामध्ये गुलाबजाम सोडा। असं केल्याने काय होतं की गुलाबजामचा लगदा होत नाही किंवा अगदीच कडक बनत नाही, त्यामध्ये आतपर्यंत पाक व्यवस्थित मुरतो। हे गुलाबजाम आपण आता डिश मध्ये काढून घेऊया। जवळपास 5 तास मी पाकामध्ये व्यवस्थित भिजवत ठेवले होते आणि आता आपण ते सेपरेट करत आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले गुलाबजाम तयार आहेत। एका सुद्धा गुलाबजामला क्रॅक गेला नाही किंवा त्याचा लगदा सुद्धा झाला नाही, एकदम परफेक्ट असे बनले आहे। असेच परफेक्ट गुलाबजाम तुम्हाला सुद्धा बनवता यावे यासाठी सांगितलेल्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा। सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जे गुलाबजामचं प्रीमिक्स मळतो ते अगदी मऊसूत मळा। पाक बनवताना तो फार जास्त पातळ किंवा घट्ट नसावा। तुम्हाला मी गुलाबजाम कट करून दाखवते। तुम्ही पाहू शकता उलट्या सुरीने सुद्धा अगदी सहज कट होत आहे, एकदम रसरसीत। याच पद्धतीने रसरसीत बनवण्यासाठी तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे पाकातली आणि गुलाबजाम मधली वाफ रिलीज झाल्यानंतर गरम पाकामध्ये गरम गुलाबजाम आपल्याला टाकायचे आहे। तर तुम्ही सुद्धा येणाऱ्या रक्षाबंधनला हे गुलाबजाम नक्की बनवा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। धन्यवाद।